Dear friends, our next article is geological time scale. जिओलॉजिकल टाइम स्केल. जसं आपल्या धर्मग्रंथामध्ये अनेक युगांचा उल्लेख आहे. इंडियन लिटरेचरचा विचार केला तर असं म्हटलं जातं धर्मग्रंथामध्ये, पूर्वी सत्ययुग होतं, नंतर द्वापार युग आलं आणि आता कलियुग आहे. आता हे छोटे छोटे पिरियड त्यांनी आपल्या सोयीसाठी धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत. पण सायंटिफिक दृष्ट्या विचार केला तर या अर्थचं जे एज आहे ते अझोइक एरा, आर्किझोइक एरा, प्रोटेरोझोइक एरा, पॅलिओझोइक एरा, मेसोझोइक एरा अँड सिनोझोइक एरा, या 6 युगांमध्ये या अर्थचं एज डिवाइड झालेलं आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळी आपली अर्थ अस्तित्वात आली 4.5 to 4.6 बिलियन किंवा 4500 दशलक्ष वर्षांपूर्वी ही पृथ्वी अस्तित्वात आली. So Earth was originated about 4.5 to 4.6 billion years ago. मुळात हे युनिवर्स अस्तित्वात कधी आलंय? 20 बिलियन इयर्स ॲगो. आणि त्यावेळी कोणत्याही टाईपचं लाईफ या अर्थवरती अस्तित्वात नव्हतं, हे आपल्याला फॉसिल रेकॉर्डवरून समजतंय. त्याच्यानंतरचं युग आहे आर्किझोइक एरा. 3.6 बिलियन इयर्स ॲगो म्हणजे 3600 दशलक्ष वर्षांपूर्वीचं हे युग आहे. आणि या युगामध्ये पहिलं लाईफ अस्तित्वात आलं. आणि आपल्याला माहिती आहे मोस्ट प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ आर मोनेरा, बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाचं रेकॉर्ड आपल्याला त्या युगामध्ये आढळतं. त्याच्यानंतरचं युग आहे प्रोटेरोझोइक, प्रोटोझोन्सचं युग आहे. प्रत्येक युगामध्ये कोणी ना कोणी अस्तित्वात येतं, ते डॉमिनंट असतं, त्याला आपण गोल्डन एज ऑफ दॅट एरा म्हणतो. तर या युगामध्ये प्रोटोझोन्स अस्तित्वात आले, स्पॉन्जेस अस्तित्वात आले, सिलेंट्रेट्स अस्तित्वात आलेले आहेत. त्याच्यानंतर एक मोठं युग आहे की त्या युगामध्ये कॅम्ब्रियन, ऑर्डोव्हिसियन, सिलोरियन, डिवोनियन, कार्बॉनिफेरस, पर्मियन असे वेगवेगळे पिरियड येतात. ते साधारण 554 ते 285 मिलियन इयर्स ॲगो या दरम्यानचा हा पिरियड आहे. आणि या पॅलिओझोइक एरामध्ये ऑल इनव्हर्टिब्रेट्स अस्तित्वात आले. त्याचबरोबर व्हर्टिब्रेटमध्ये पायसेस, ॲम्फिबियन्स यांचं हे युग समजलं जातं. त्याच्यानंतर मेसोझोइक एरा, त्याच्यामध्ये ट्रायाजिक, ज्युरॅसिक, क्रिटॅसियस 245 to 144 मिलियन इयर्स ॲगो या दरम्यानचा काळ आहे. इथं this era is called as golden age of reptiles.
आणि प्लॅन्टी किंगडममध्ये म्हटलं तर टेरिडोस्पर्म्स, टेरिडोफाइट्स हे या युगामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होते. जसं ज्युरॅसिक पार्क, म्हणजे ज्युरॅसिक हे नाव इथून घेतलेलं आहे कारण डायनॉसॉर सारखा महाकाय ॲनिमल जो आहे तो रेप्टाईल होता. तर तो ॲनिमल याच युगात अस्तित्वात आला, याच युगात तो डॉमिनंट राहिला आणि याच युगात तो नष्ट पण झालेला आहे. आणि शेवटी इथं प्रिमिटिव्ह मॅमल्स आणि बर्ड्स पण अस्तित्वात आलेले आहेत. त्यानंतर सध्याचं जे युग सुरू आहे त्या युगाला आपण म्हणतो सिनोझोइक एरा. आणि या युगामध्ये टर्शरी आणि क्वार्टर्नरी असे 2 सब पिरियड आहेत. त्यापैकी टर्शरीमध्ये पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, प्लिओसिन हे पिरियड 65 to 5 मिलियन इयर्स पर्यंतचा हा कालावधी आहे. आणि क्वार्टर्नरीमध्ये प्लिस्टोसिन आणि रिसेंट ड्युरेशन जो आहे 1.8 पासून ते 0.01 मिलियन इयर्स या दरम्यानचा हा कालावधी यामध्ये घेतलेला आहे. या युगामध्ये बर्ड्स आणि मॅमल्स डॉमिनंट आहेत. आता इथं क्रिटॅसियस या युगामध्ये ग्लोरिफाईड रेप्टाइल्स म्हणजे ते जे कनेक्टिंग लिंक आहेत, आर्चिओप्टेरिक्स वगैरे ते या युगामध्ये होते. आणि हे जे युग आहे ते बर्ड आणि मॅमलचं युग आहे. आणि सध्याचं युग हे प्लॅन्टी किंगडम म्हटलं तर अँजिओस्पर्म, जिकडं पाहू तिकडं फ्लावरिंग प्लांट आपल्याला दिसत आहेत. आणि ॲनिमल किंगडममध्ये जिकडं पाहावं तिकडं माणसं दिसत आहेत. दिस इज अ गोल्डन एज ऑफ ह्युमन. याच युगामध्ये मॅमल्सचे, प्रिमिटिव्ह मॅमल्स जे आहेत, प्रायमेट या दरम्यान अस्तित्वात आले. आणि वेगवेगळे जे ह्युमनचे ॲन्सिस्टर्स आहेत ते याच दरम्यान अस्तित्वात आलेले आहेत. तर एकूणच आतापर्यंतचा हा जो अर्थचा ड्युरेशन आहे हे अर्थचं घड्याळ आहे, पृथ्वीचं घड्याळ आहे. त्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो. आणि प्रत्येक युगामध्ये कोणी ना कोणी डॉमिनंट राहिलेला आहे. आणि जो त्या दरम्यान डॉमिनंट असेल त्याचं ते युग समजलं जातं. जसं आत्ताचं युग ह्युमनचं युग आहे. दिस एरा इज कन्सिडर्ड ॲज अ गोल्डन एज ऑफ ह्युमन. त्याप्रमाणेच प्रत्येक युगामध्ये कोणी ना कोणी डॉमिनंट त्या काळामध्ये राहिलेला आहे. सो दिस इज अबाउट जिओलॉजिकल टाइम स्केल.